प्रिय भक्तांनो, आपण काशी विश्वनाथ व त्यांच्या भक्ताची कथा ऐकणार आहोत. काशी विश्वनाथाची चमत्कारिक कथा ऐकून आपल्या शरीराच्या कणाकणात शिव बसेल. आपण ही कहाणी ऐकत आहात तर संपूर्ण ऐका, कारण ही कथा अर्धवट सोडून बाहेर पडू नका. कारण ही पवित्र कथा ऐकल्यामुळे मनासारखे फळ मिळते. महादेवाच्या या अमृतरूपी कथेचे श्रवण केल्यामुळे शंकरासोबत माता पार्वती, गणपती व कार्तिक स्वामी यांचा आशीर्वाद मिळेल. तीर्थयात्रेला गेल्यामुळे जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य ही कथा ऐकल्यामुळे मिळत असते. मग कथेला सुरुवात करूयात. सर्वांनाच माहीत आहे की महादेवाला काशी किती प्रिय आहे. काशीमध्ये महादेव स्वतः विराजमान आहेत. काशी विश्वनाथ व त्यांच्या निस्सीम भक्ताची कथा आपण श्रवण करणार आहोत. शिवसृजन आहे, शिव विनाशही आहे. शिव मंदिर व शिव स्मशान सुद्धा आहे. आधी व अनंतही ही शिवच आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे. काशीमध्ये ललिता घाटाजवळ भगवान विश्वनाथ यांचा दरबार आहे. वाराणसीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याला मूलबाळ नव्हते. पहाटे पहाटे रोज गंगेमध्ये स्नान करून बाबा विश्वनाथासाठी जल घेऊन जायचा. विश्वनाथाला जल अर्पण करून म्हणायचा, हे देवा, मला संतान सुख दे. कित्येक दिवसापासून मी तुझ्या मंदिरात येत आहे. माझ्या पदरात एक मूल टाक. देवा, मी गरीब ब्राह्मण आहे. जे मिळाले ते खाऊन मी माझा गुजारा करतो. पण माझ्या घरामध्ये बाळ नाही. एकाच संतानाचे सुख माझ्या पदरात टाक देवा. अशाच प्रकारे कित्येक दिवसापासून तो भक्त मंदिरात यायचा. रोज देवाकडे मागायचा, हे देवा, मला एक मूल दे. विश्वनाथाला प्रश्न पडला. रुपया पैसा मागितला असता तर दिलाही असता, पण मूल याच्या नशिबात नाही. भाग्य लिहिणारे हे ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवाने या ब्राह्मणाच्या नशिबात मूलबाळ लिहिलेलं नाही. माता पार्वतीला त्या ब्राह्मणाची दया आली. महादेवाला म्हणाली, हे देवा, तुमचा हा भक्त किती दिवसापासून तुमची सेवा करत आहे व रोज तुमच्याकडे संतान सुख मागत आहे. तर महादेवा, त्यांच्या पदरात एखादं बाळ टाका. माता पार्वतीने असे खूप वेळा सांगितल्यानंतर महादेव ब्राह्मणावर प्रसन्न झाले. ब्राह्मणाला गंगा नदीच्या काठावर महादेवाने दर्शन दिले. महादेव तिथे प्रकट झाले व त्याला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय वर मागायचं आहे तो माग. ब्राह्मण बोलला, देवा, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. आपण तर अंतर्यामी आहात. आपणास सर्व काही माहीत आहे की मला काय हवं आहे. देवा, मला बाळ नाही. मला संतान सुख द्या. मी व माझी बायको जे मिळेल ते खाईन, पण संतान सुख हवं आहे. बाळासाठी आम्ही तरसत आहोत. महादेव ब्राह्मणाला म्हणतात, जास्त आयुष्याचा पाहिजे की कमी आयुष्याचा पाहिजे. ब्राह्मण विचार करू लागला की ही काय भानगड आहे. देवा, हे काय कमी आयुष्य व जास्त आयुष्य, हे मला काही समजत नाही. तेव्हा महादेव म्हणतात, जो कमी आयुष्याचा आहे तो विद्वान व हुशार असेल, व जो जास्त आयुष्याचा असेल तो डाकू व चोर असेल. ब्राह्मण खूप संभ्रमात पडला. काय मागावे हेच कळेना. मग तो देवाला म्हणाला, हे देवा, तुम्ही इथेच थांबा. मी घरी जाऊन माझ्या पत्नीला याबद्दल विचारून येतो. पळत पळत तो घरी गेला व पत्नीला विचारले, मला विश्वनाथाने दर्शन दिलेले आहे व विचारत आहेत की जास्त आयुष्याचा मुलगा पाहिजे की कमी आयुष्याचा. ब्राह्मणाची पत्नी खूप घाबरली व संभ्रमात पडली. हे देवी, महादेवाने म्हटले आहे की जास्त आयुष्याचा जो मुलगा आहे तो डाकू व चोर बनेल, व जो कमी आयुष्याचा आहे तो खूप विद्वान व हुशार असेल. लवकर सांग, देवांना मी तिथे थांबून आलेलो आहे. ब्राह्मणाच्या पत्नीने ब्राह्मणाला सांगितले की आपणास कमी आयुष्याचा मुलगा पाहिजे. पळत पळत ब्राह्मण नदीकाठी गेला व महादेवाला सांगितले, हे देवा, आम्हाला कमी आयुष्याचा मुलगा द्या, कारण जास्त आयुष्याचा असणारा तो डाकूच बनणार आहे. पुढे महादेव म्हणतात, जा, तुझ्या घरात एका बाळाचा जन्म होईल व त्याचे आयुष्य 5 वर्षाचे असेल. ज्या दिवशी तो 5 वर्षाचा होईल त्या दिवशी तो मृत्युमुखी पडेल. जरा विचार करा, आई वडिलांना माहीत असेल की या दिवशी आपलं मूल मरणार आहे,
त्यांच्या जीवाला काय पीडा होत असेल याचा विचार न केलेलाच बरा. पण तरीही ब्राह्मण दिवस तसेच काढत होता. काहीच दिवसांनी पंडिताच्या घरामध्ये एका मुलाचा जन्म झाला. महादेवाचे शब्द आठवले, हे बाळ 5 वर्ष झाल्यानंतर मरणार आहे. ब्राह्मण व त्याची बायको रोज रात्रभर रडायची. ते बाळ सुद्धा वडिलासोबत रोज विश्वनाथाच्या मंदिरात जात असत. हे छोटंसं बाळ शिवभक्त होतं. असेच दिवस सरत होते. मूल 4 वर्षाचे झाले. तो शाळेत जाऊ लागला. त्याला पाहून आई वडिलांना जो आनंद होतो तो त्यांना गगनात मावेना. पण आतून एक दुःखही होते. हे बालक गुरुकडे शिक्षण घेत होता. बालक खूप हुशार व विद्वान होता. आई वडिलांना त्यांचे भारी कौतुक वाटे. हे बालक 5 वर्षाचे झाल्यानंतर आम्हास सोडून जाणार आहे. बाळाला 4 वर्ष 11 महिने व 29 दिवस झाले. मुलाला मरण्यासाठी एकच दिवस शिल्लक राहिलेला होता. ज्यावेळी मुलगा झोपला होता त्यावेळी ब्राह्मण व ब्राह्मणाची बायको रात्रभर त्याच्या उशाशी बसून रडत होते. रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला म्हणजे रात्रीचे 10 वाजले होते. त्यांना अजून जास्त दुःख झाले व खूप रडू लागले. जसं सूर्याचं पहिलं किरण पृथ्वीवर पडेल त्या क्षणी हा मुलगा जीव सोडणार होता. आमचं हे बाळ आम्हाला सोडून जाणार, कारण याचा जीवनातले 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ज्या दिवशी या बाळाचा जन्मदिवस साजरा करायचा होता त्याच दिवशी त्याचा मरण दिवस साजरा करण्याची वेळ आली होती. पण हे विधात्याचे विधान होते, त्याला कोणी बदलू शकत नव्हतं. पण ब्राह्मण चतुर होता. त्यांनी हार मानली नाही. आपल्या मुलाचा मृत्यू टाळण्यासाठी ब्राह्मणाने आपल्या मुलाला रात्रीच्या 3ऱ्या प्रहराला मुलाला उठवले. पूर्वीच्या काळात गंगा नदीमध्ये साधू संत स्नान करत होते. सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर पडण्याआधी ते स्नान करून पूजा अर्चा करू लागायचे. ब्राह्मणाने आपल्या मुलाला रात्रीच्या 3ऱ्या प्रहराला उठवले व काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे घेऊन गेले. मंदिर बंद होतं. विश्वनाथाचे बाहेरूनच दर्शन घेतले. गंगा नदीमध्ये मुलाला स्नान करविले व मुलाला तिथेच बसवले. ब्राह्मणाने मुलांना सांगितले की बाळा, कोणी साधुसंत इथे स्नान करण्यास येईल त्याचे चरण स्पर्श कर. एक एक करून साधुसंत गंगा नदीमध्ये स्नान करण्यास येऊ लागले. पित्याने सांगितल्याप्रमाणे बाळ सर्वांचे चरणस्पर्श करू लागला. सर्व साधू त्या मुलाला आशीर्वाद देतात आणि निघून जातात. अचानक चमत्कार झाला. गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी सप्त ऋषी येऊ लागले. सप्त ऋषी खूप तपस्या करणारे विद्वान होते. मोठे तप करून खूप शक्ती त्यांनी अर्जित केली होती. सप्त ऋषी भूत व भविष्य पाहणारे होते. जे वरदान देतील ते सत्य ठरवण्याची ताकद त्यांच्यात होती. सप्त ऋषीला जवळ पाहून ब्राह्मणाने मुलाला खुणवले, बाळा, या सप्तऋषींचे दर्शन घे. त्यावेळी सप्तऋषी जवळ आले. बाळाने त्याचे दर्शन घेतले. सप्तऋषी त्या बाळाला आशीर्वाद दिला. आयुष्यमान भव. झाडाच्या आडवं थांबलेला ब्राह्मण बाहेर आला. हसत हसत सप्तऋषींना म्हणाला, महाराज, आपण या बाळाला ओळखलात का? हा तोच मुलगा आहे. याचे आयुष्य 5 वर्ष आहे व 5 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. आज तो मरणार आहे. आपण याला आशीर्वाद दिलात की आयुष्यमान भव, तर आपलं तर वरदान कधीच वाया जात नाही. सप्तऋषी विचार करू लागले. आपण तर वरदान दिलेलो आहोत. जर हे वरदान चुकीचे ठरले तर जगात आम्हाला कोणीच मानणार नाही. लोक म्हणतील की सप्तऋषी वरदान देतात ते सत्य ठरत नाही. काय करावे हे सप्तऋषींना समजेना. सप्तऋषी ब्राह्मणाला म्हणाले, हे पंडित, तुझा मुलगा आज सकाळी मरणार आहे, तर थोड्या वेळासाठी तुझं मूल आमच्याकडे दे. व म्हणाले, आमच्यात महादेवाच्या वचनाला मोडण्याची ताकद नाही. जर असं आम्ही केलं तर महादेव रुष्ट होतील. चला आपण या बाळाला घेऊन ब्रह्माजीकडे जाऊयात. सप्तऋषी सोबत बाळ ब्रह्माजीकडे गेलं. सप्तऋषी बाळाला म्हणाले, बाळा, ते ब्रह्मदेव आहेत, त्यांचे हळूच चरणस्पर्श कर. त्यावेळी ब्रह्मदेव कोणाचे तरी भाग्य लिहत होते व भाग्य लिहिण्यात व्यस्त होते. बालक हळूहळू ब्रह्मदेवाकडे गेला
व त्यांचे चरणस्पर्श केला. ब्रह्मदेवानी लेखणी थांबवली. अचानक बाळ दर्शन घेतल्यामुळे आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला. सप्त ऋषी म्हणाले, चला संकट टळलं. ब्रह्मदेव म्हणाले, कसलं संकट टळलं? सप्त ऋषी म्हणाले, हे प्रभू, आपण तर भाग्य लिहिता. तुम्ही बाळाला कसे ओळखले नाही? हा तोच बालक आहे ज्याला महादेवाने 5 वर्षाचे आयुष्य दिले आहे. सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर पडल्यानंतर या बाळाचा मृत्यू होणार आहे. पण ब्रह्मदेव संभ्रमात पडले. महादेवाचे वचन मी कसे मोडू शकतो? हे माझ्याने काही होणार नाही. ब्रह्मदेवाने विचार केला की आपण विष्णू भगवानकडे जाऊयात, तेच यातून काहीतरी मार्ग काढतील. ब्रह्मदेव त्या मुलाला घेऊन विष्णूकडे गेले. त्यावेळी विष्णू शेषनागाच्या शय्येवर निद्रस्त होते. ब्रह्मदेव बाळाला म्हणाले, बाळा जा, ते विष्णू भगवान आहेत, त्यांचे चरणस्पर्श कर. ते बाळ हळूहळू भगवान विष्णूकडे जाऊन त्यांचे चरणस्पर्श केले. पायाला स्पर्श होताच विष्णू भगवानांना जाग आली. भगवान विष्णूची निद्रा भंग होते व बाळाला पाहून ते म्हणतात, आयुष्यमान भव. नंतर बाळाला निरखून पाहिलं तर विष्णू भगवान सुद्धा संभ्रमात पडले. विष्णू भगवान म्हणाले, हे तर खूप अनर्थ झाला. मी निद्रस्त होतो आणि मला कळलेच नाही की याला शिवाने 5 वर्षाचे आयुष्य दिले आहे आणि मी याला आयुष्यमान भव असे वरदान दिले आहे. भगवान शिवाचे वचन मोडण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही. यासाठी आपण सर्व मिळून भगवान शिवाकडे जाऊयात. सप्तऋषी ब्रह्मा व विष्णू महादेवाकडे गेले. महादेव कैलास पर्वतावर ध्यान करण्यासाठी बसले होते. विष्णू भगवान त्या बाळाला म्हणाले, हे पुत्र, समोर देवादिदेव महादेव आहेत. तू हळूच जा व त्यांचे दर्शन घे. ते बालक हळूहळू महादेवाकडे जाऊ लागले व त्याने महादेवाचे चरणस्पर्श केले व स्पर्श होताच महादेव समाधीमधून बाहेर येतात व आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात. भगवान विष्णू ब्रह्मदेव महादेवाला म्हणाले, हे भोलेनाथ, तुम्हीच या बाळाला 5 वर्षाचे आयुष्य दिले आहे व आयुष्यमान भव असा आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे. महादेव म्हणाले, हे सप्तऋषी, तुम्ही या बाळाला माझ्या काशी विश्वनाथाच्या मंदिरात घेऊन जा व 1 तांब्यात जल व बेलपत्र अर्पण करा. सप्तऋषी बाळाला घेऊन मंदिरात गेले. बालक शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करू लागलं. त्याच वेळी सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर पडले व यमराज तिथे पोहोचले. काळ्या वर्णाच्या यमाला पाहून ते मूल लहान होतं म्हणून भिवू लागलं. त्या बाळाने दोन्ही हाताने महादेवाला कवठाळले. जसं बाळ आपल्या आईच्या गळ्याला पडतं अगदी तशाच प्रकारे. यमराज बाळाला म्हणाले, बाळा, तुझी वेळ संपलेली आहे. त्यावेळी बाळ शिवाची स्तुती करण्यास सुरुवात केली. कैलासी राना शिवचंद्रमोळी, फलविंद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. अशी शिवाची स्तुती ते बाळ करू लागलं व हळूच म्हणालं, मी येतो, पण माझ्या सोबत माझा महादेव पण येईल. तेवढ्यात महादेव तिथे प्रकट झाले. यमराज महादेवाला नमस्कार केला व प्रभू, याचे काहीच क्षण शिल्लक राहिलेले आहेत असे महादेवाला सांगितले. महादेव यमाला म्हणतात, हे यमराज, पृथ्वीच्या लेखणीच्या हिशोबाने, ब्रह्मदेवाच्या लेखणीच्या हिशोबाने शिवाचा 1 दिवस म्हणजे करोडो वर्षा एवढा असतो. तर गणित कर, 5 वर्षाच्या हिशोबाने या बाळाचे आयुष्य किती असेल? यमराजाला याचे गणित काही कळेना. यमराज रेडा घेऊन तेथून निघून गेला. याच बालकाने 18 वेद पुराण लिहिलेले आहेत. त्यातील एक पुराण म्हणजे मार्कंडेय पुराण. त्या बाळाचे नाव मार्कंडेय होते. मार्कंडेय ऋषीने स्वतः महादेवाच्या साथीने मृत्यूवर विजय मिळवला व मार्कंडेय ऋषीने महामृत्युंजय मंत्राचा उच्चार केला आहे. ही कहाणी सत्य घटनावर आधारित आहे. पुराणातील नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा, म्हणजे मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल.